मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माडग्याळ येथील तालुका जत येथील सर्वोदय विकास सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न। कर्ज वसुली तर 70% पूर्ण। अध्यक्ष प्रदीप करगणीकर। माडग्याळ तालुका जत येथील सर्वोदय विकास सोसायटीची आज वार्षिक सभा संपन्न झाली। या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यामध्ये विशेषतः मैशाळ योजनेतून जे पाणी येत आहे या पाण्याच्या शेतीच्या करता शेतकऱ्यांना पाईपलाईन करावी लागत आहे। या पाईपलाईन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच जे शेतकरी वेळेत पैसे भरतात अशा शेतकऱ्यांना विविध सुविधा सोसायटी मार्फत देण्यात याव्यात अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली। यावेळी विकास सोसायटीचे आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा सभासदांसमोर देण्यात आला। यामध्ये बोलताना विकास सोसायटीचे चेअरमन म्हणाले की माडग्याळ तालुका जत येथील सर्वोदय विकास सोसायटीचे यापूर्वी केवळ 1510 सभासद होते। यामधील केवळ 300 लोकांनाच कर्ज वाटप करण्यात आले होते। मात्र यामध्ये सभासदांची संख्या 2500 पर्यंत इतकी वाढ करण्यात आली आहे। तसेच या सभासदांना संस्थेमार्फत कर्ज पुरवठाही आता मोठ्या प्रमाणात करण्यात आलाय। यामध्ये थकीत जुने कर्ज 2,19,80,000 इतकी होती, ती वसुली करत नव्यानं सभासद यामध्ये वाढ करून नव्याने सभासदांना 1,58,96,000 इतकी कर्ज पुरवठा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करून देण्यात आला आहे। तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या OTS या प्रणालीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभ घेऊन याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे। यामध्ये वसुलीची सुद्धा जबाबदारी आम्हा सर्व संचालकांवर असल्यामुळे आम्ही सर्व संचालक एकत्रित येऊन कर्ज वसुली केली आहे। तसेच विकास सोसायटीच्या कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करून यामध्ये वसुलीमध्ये 70% इतकी वसुली आतापर्यंत केलेली आहे। तसेच यामध्ये अन्य काही शेतकरी अडचणीत असल्यामुळे सोसायटीकडे पैसे भरत नाहीत अशा सभासदांना वेळोवेळी नोटीसही बजावण्यात आले। नवीन द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सोसायटी मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्या सभासदांकडून वेळेत पैसे भरले जात नाहीत अशांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष प्रदीप करगणीकर यांनी दिली। याबरोबरच नव्याने संजय साळुंखे व बाबू बंडगर या 2 तज्ञ संचालकांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आहे। या कार्यक्रमास वाईस चेअरमन निंगप्पा कोरे, संचालक गोपाळ माळी, संचालक पांडुरंग निकम, संचालक अंबांना कोरे, संचालक शिवानंद कोरे, श्रीमंत कोरे, बसाप्पा माळी, नागेश शेवळे, भीमू बंडगर, श्रीशैल चौगुले, श्रीमती नीलवा माळी, सखुबाई माळी यांच्यासह आदी संचालक व सचिव सिद्धराया माळकोटगे उपस्थित होते। याबरोबरच या कार्यक्रमास विठ्ठल निकम, वन्नप्पा माळी, लिंबाजी माळी, लक्ष्मण कोरे, डॉक्टर प्रकाश सावंत, माजी सरपंच एकनाथ बंडगर, सिद्धेश्वर माळी, तिप्पन्ना माळी, अप्पासाहेब कोरे, लक्ष्मण माळी, चन्नप्पा माळी, महादेव माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। उपस्थितांचे आभार पांडुरंग निकम यांनी मानले। एकूण आता सभासद संख्या 2311 आहे। अगोदरची सभासद संख्या जुनी 1510 होती, म्हणजे धरून 1510 होती। मग नवीन सभासद केले 801, 801 नवीन सभासद केलं। जुनी कर्जदार 291 लोक होती, आताचे कर्जदार 721 आहे। सध्या कर्ज असलेले लोक 721 प्लस 291 म्हणजे 800-900 कर्जदार झाले एकूण आपल्या संस्थेचे। त्यात थकदार म्हणजे 30% थकमध्ये कोण 5,000 आहे, कोण 10,000 आहे। सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तुमच्या सर्व साक्षीनं या ठिकाणी तरुण बाण 2 पोरं या ठिकाणी आम्ही सुकृत सदस्य म्हणून जॉईन केलंय। तरी त्यांनी राहिलेल्या काळात आमच्या हातून जी थकबाकी राहिल्या ती वसूल करून संस्थेला सहकार्य करायचं काम तुम्ही दोघांनी करायचं आहे। असं टीम नवीन आहे, सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना काम करण्याची ऊर्जा सगळ्यांनी देऊया। आणि आज या ठिकाणी सर्व सभासद चांगल्या संख्येने उपस्थित राहिला। असंच संस्थेला जर अशीच मदत जर तुम्ही संस्थेला देत गेला तर संस्था शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक दिवाळीला डिव्हिडंड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आमचं जरा आट आहे, तुम्ही जरा सहकार्य करा। आणि आज वार्षिक सर्वसाधारण सभेला या ठिकाणी सर्वच आमचे बापू बिपू, सर्व संचालक मंडळ, सेक्रेटरी, सर्व संचालक 2 आमच्या भगिनी, सर्व त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी सर्वच उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं या संस्थेच्या वतीनं आभार मानतो। आणि असं सहकार्य आपण पुढच्या काळात ठेवावं एवढे हात जोडून विनंती करतो आणि सभा संपल्याचं जाहीर करतो। जय हिंद, जय भारत।